बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातल्या एका आश्रमशाळेमध्ये सर्पदंश झाल्यामुळे काही मुलींचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। अशा पद्धतीचे प्रकार इतर आश्रमशाळेत घडू नये याच्याकरिता दक्षता घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या आहे। अनेक ठिकाणी तपासणी या अनुषंगानं सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात देखील काही आश्रमशाळेची परिस्थिती नसल्याचं त्या ठिकाणी समोर आलेलं आहे। ही जबाबदारी कुणा एका व्यक्तीची नसून एकंदरीतच ज्या ज्या संस्थांनी आश्रमशाळा सुरू केल्या आहेत किंवा प्रशासनातले अधिकारी जे जबाबदार आहेत या ठिकाणचं प्रशासन, या ठिकाणच्या सोयीसुविधा व्यवस्थित राहिल्या पाहिजे, ह्या सर्वांची एकत्रित मिळून जबाबदारी आहे आणि चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात याव्या। मुंबई हायकोर्टाचा लिपिक टायपिंग परीक्षेत भोंगळ कारभार असल्याचं आरोप होतोय। जितके पण म्हटले की हे झालं, पेपर लीक झालं। नाही, अनेक ठिकाणी अनेक तक्रारी त्या ठिकाणी समोर येत असतात, कोणी आरोप देखील करत असतात। याचं प्रत्यक्षात वास्तव काय आहे हे जाणून घेतल्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देणं उचित राहील। लातूरमध्ये एका 15 वर्षीय मुलीला पैशाच्या आमिषापोटी तिच्यावर अघोरी जे आहे ते तंत्र आणि उपचार करण्यात आलेले आहे। गंभीर बाब आहे, मुलींचा अशा पद्धतीने वापर। याकरिता आपल्या राज्यात ऑलरेडी त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कठोर कायदा आहे। जर का असा प्रकार त्या ठिकाणी घडला असेल आणि तक्रार प्राप्त झाल्याबरोबर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल। कार्यक्रमात वंदे मातरमचा अपमान झाल्यामुळे गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पुढे येते। किमान देशातल्या जबाबदार नागरिकांनी आपलं राष्ट्रगीत आहे हे असताना त्याचा सन्मानपूर्वक आदर निश्चितपणे झाला पाहिजे। अशा पद्धतीच्या चुका होऊ नये हीच विनंती जबाबदार लोकांना आपण या ठिकाणी करू शकतो। राज्य सरकारला इशारा दिला आहे, एक तर जात वैधता प्रमाणपत्राचे जे नियम आहे त्यामध्ये बदल करावे आणि सोबतच जो मागे GR काढलेला होता जात प्रमाणपत्रासंदर्भात त्यात बदल करावा। आपण बघितलं की मराठा समाजाच्या मागणीनंतर आपण मोठ्या प्रमाणावर जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये विशेष पुढाकार घेतला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी असो किंवा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे असो, परंतु कास्ट व्हॅलिडिटी ही ज्युडिशियल प्रोसेस आहे। त्याच्यामध्ये काही कायदे नियम आहेत, त्या अनुषंगानंच कास्ट व्हॅलिडिटीचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात येतील। जरांगे पाटील म्हटलेले आहे की एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दामून डावललेलं आहे, डावलत आहे, त्यांना संधी देत नाही। राज्यात सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असो किंवा एकनाथजी शिंदे साहेब असोत, हे दोन्ही मोठे नेते राज्याचे आहेत। दोघांच्याही समन्वयानं ह्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी चालू आहे। अशा पद्धतीचा आरोप करणं चुकीचं आहे। मुंबईमधल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना घेऊन उभाटा आक्रमक झालेली आज मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढणार। मुंबईमध्ये आपण बघतो की फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मुंबई शहरासोबतच बाहेरचे देखील वाहनं येत असतात। साहजिकच सतत पाऊस जर का झाला तर त्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची नासधूस देखील होत असते, परंतु मुंबईच्या महापौर या अतिशय सक्षम आहेत। त्या स्वतः जातीने लक्ष घालून या सर्व प्रकारावर आहेत, त्या वैयक्तिक पाहणी देखील त्या ठिकाणी करत आहेत। ज्या ज्या ठिकाणच्या तक्रारी येत आहेत त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। स्कूल बस संदर्भात महत्त्वाचा निर्णय परिवहन विभागाने घेतलेला आहे। खरं तर ज्या वाहनांमध्ये काही त्रुटी असेल किंवा त्यांनी परवानगी जर पाळत नसेल तर त्यांच्यावर थेट जप्तीची कारवाई केली जाणार नाही, मधातल्या काळात आपण बघितलं की स्कूल बसच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची शाळेपासून घरापर्यंत ट्रान्सपोर्टेशन करण्यात येते त्याच्यामध्ये काही प्रकार घडलेले होते। याची दखल घेऊन परिवहन विभागानं, त्याच पद्धतीनं शालेय शिक्षण विभागानं काही नियमावली त्या ठिकाणी बनविलेल्या आहे, ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून होणार आहे।